मित्रांनो, भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी म्हणजे 24 मार्चला उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली. या यादीमधील सर्वात ठळक नाव म्हणजे अभिनेत्री कंगना रनौत. बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगनाला भाजपानं हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. आता कंगनाला लोकसभेची उमेदवारी मिळणं हे निश्चित होतं का? तिला लोकसभा उमेदवारी देण्यामागे भाजपाची भूमिका काय होती? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. कंगनाची भाजपाच्या समर्थनार्थ भूमिका. नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे सीए सह विविध मुद्द्यांवर कंगना रनौत भाजपाला पाठिंबा देत आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्याची ती एकही संधी सोडत नाही. जानेवारीमध्ये इंस्टाग्राम स्टोरीवरती तिने लिहिलं होतं की पंतप्रधान मोदीची दूरदृष्टी कृती त्यांना इतरांपेक्षा वेगळं करते. कंगनानं पंतप्रधानांचा महापुरुष असा उल्लेखही केला होता. सध्या कंगना तिच्या इमर्जन्सी या चित्रपटाच्या रिलीजची तयारी करते. या चित्रपटात तिने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली. जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये पार पडलेल्या अयोध्येतील भव्य राम मंदिर अभिषेक समारंभालाही तिनं हजेरी लावली होती. राम मंदिर 600 वर्षांच्या संघर्षानंतर पूर्ण झालंय अशा शब्दात तिनं भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचं कौतुकही केलं होतं. म्हणून कंगनाला उमेदवारी दिली असावी. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर केलेली टीका, त्यानंतर शिवसेनेविरुद्ध घेतलेली भूमिका, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरील टीका यामुळे कंगना चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली होती. तेव्हापासूनच तिच्या राजकारणाच्या प्रवेशाच्याही चर्चा होत होत्या. आता तिला तिच्याच मूळ राज्यातून म्हणजे हिमाचल मधून भाजपानं तिकीट देऊन एक प्रकारे एक सेफ गेम खेळलाय असंही म्हणता येईल. मुंबईवरील वादग्रस्त वक्तव्य आणि भाजपाचा पाठिंबा. 2020 मध्ये मुंबईबद्दल कंगनानं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिने मुंबईची तुलना ही पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्तव्यानं सर्वत्र खळबळ उडाली होती. हिमाचल प्रदेशमध्ये कंगनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपानं मोहीम सुरू केली होती. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी म्हणजे पीओकेशी केल्यानं अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. काँग्रेसनं रनौतवर भाजपाचा राजकीय अजेंडा चालवत असल्याचा आरोपही त्यावेळेला केला होता. सुरक्षेच्या चिंतेमुळे त्यावेळी कंगनाला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून Y+ सुरक्षाही देण्यात आली होती. हिमाचलचे तत्कालीन मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगनाच्या मनाली येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तर मित्रांनो, एवढं सगळं होत असताना भाजपानं लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली आणि त्यात कंगना रनौतचं नाव होतं. अनेक वर्षांच्या पाठिंब्यानंतर रनौत आता अधिकृतपणे भाजपात सामील झाली आहे. ती दिलेली जबाबदारी पार कितपत पाडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.